शुभ सकाळ. अनुशु ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. आज आहे ना आपण ओझरचं भव्य दिव्य असं जनशांती धामला दर्शनासाठी जाणार आहोत एकादशी निमित्त. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मंदिराची एंट्री बघा, भव्य अशी एंट्री आहे जनशांती धामची. इकडे आहे ना शांतिगिरी महाराजांचा फोटो आहे, इकडे जनार्दन स्वामींचा फोटो आहे. चला आता दर्शनाला जाऊ आपण. इकडे गणपती बाप्पा. कुठे गेल्यानंतर आधी गणपती बाप्पांचं दर्शन करतो आपण. किती सुबक मूर्ती आहे बाप्पांची. बाप्पांना जास्वंदीचं फुलं आवडतं ना, मी घरूनच फुलं आणलेली होती. इकडे मारुती राया. मारुती रायांकडे तर बघतच राहावा, इतकी छान सुबक अशी मूर्ती आहे. इकडे आपले नंदी महाराज किती छान बसलेले आहेत मस्त. जनार्दन स्वामींच्या दर्शनासाठी. खूप शांतता होती. इतकं मोठं मंदिर आहे, पण कुठे कचरा वगैरे काहीच नाही, पूर्ण स्वच्छता. जनार्दन स्वामी ना साक्षात महादेवाचे अवतार होते, त्याच्यामुळे तुम्हाला दिसतच असेल जनार्दन स्वामींच्या मागे पिंड आहे. आज एकादशी, विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. इकडे दत्त महाराज, तीनमुखी दत्तांचा मस्त फोटो आहे. इकडे आहे ना सर्व ग्रह आहे, केतू, गुरु, बुध, शुक्र, शनी, सर्व ग्रह आहे. आता साक्षात शांतिगिरी महाराजांच्या मातोश्री फुला माता. पुढे जनार्दन स्वामींच्या मातोश्री महासा माता. इकडे आपल्या अहिल्या देवी. साक्षात लक्ष्मी नारायण. प्रशस्त असा हॉल आहे. आता गर्दी होण्यासाठी सुरुवात झाली होती, आम्ही गेलो तेव्हा गर्दी नव्हती. श्री बाणेश्वर महादेव मंदिर दर्शन करू आता. श्रावण महिन्यात इतकं निवांत महादेवांचं दर्शन होत नाही, पण आज झालं. ते तर काय बोलणार. विश्वशांती धाम मध्ये साक्षात पृथ्वीवर स्वर्गच अवतरले असं वाटतं. इतकं छान विश्वशांती धाम आहे. मंदिरात आल्यानंतर घरी जाण्याची इच्छाच होत नाही.
विश्वशांतीधाममध्ये शांतिगिरी महाराज स्वतः प्रत्येक पौर्णिमेला येतात आणि आपल्या भक्तांना दर्शन देतात. ओझरमध्ये हे विश्वशांतीधाम मंदिर हे फक्त शांतिगिरी महाराजांमुळेच आहे. 33 कोटी देव पूर्ण इथे आहे. आज आपण जो व्हिडिओ बघतोय हा फक्त अर्धाच आहे. अर्ध मंदिराचा व्हिडिओ बाकी आहे. आपण पुढच्या एकादशीला किंवा चतुर्थीला आपण परत या मंदिराचा व्हिडिओ बघू. आमच्या जनशांतीधाममध्ये पूर्ण 108 त्याचं दर्शन आपण किती पैसे खर्च केले तरी इतकं छान सुबक कुठेच आपल्याला बघायला भेटणार नाही. आपण फिरायला जातो, नको तितके पैसे खर्च करतो, आणि इथं आल्यावरती इतकी मनाला शांतता लाभते तर बस.